वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर आज आपण चुलीवरचा झणझणीत असा 20 ते 25 लोकांना पुरेल एवढा चिकन पुलाव बनवलेला आहे। रेसिपी एकदम सोपी, प्रमाणबद्ध आहे आणि एकदम हा पुलाव माझ्या पद्धतीने बनवलात ना तर मोकळा सडसडीत बनवून तयार होतो। तर यासाठी मी एका पातेल्याला बाहेरून माती लावून चुलीवर ठेवलं आणि यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की 2 चमचे जिरं तडतडलं की यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी घालायची आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मी या ठिकाणी तमालपत्र घातलेले आहेत। अर्धा किलो कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा छान सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा हा आपला छान परतला जातो। तर कांदा परतण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागले। कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर परतला। आता यामध्ये मी 4 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। टोमॅटो देखील छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचे। एक वाटण बनवलं, यामध्ये 20 ते 25 लसणीच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि हे मस्त असं हिरवं वाटण यामध्ये घालून घेतलं आणि या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, त्यानंतर मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला, 3 ते 4 चमचे चिकन मसाला, त्यानंतर 3 ते 4 चमचे बिर्याणी मसाला, हे सर्व मसाले तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। मसाले करपता कामा नयेत यासाठी हे फटाफट मसाले परतून घ्यायचे। त्यानंतर आता यामध्ये कलरसाठी मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, ही देखील व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची। तर आता मी काय केलं की 4 मोठे बटाटे साल काढून अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। तर चिकन पुलाव मध्ये ना हा बटाटा एकदम जबरदस्त लागतो, एकदा नक्की या पद्धतीने करून पहा। त्यानंतर 2.5 किलो चिकन मी स्वच्छ धुवून यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता चिकन या मसाल्यामध्ये हाय फ्लेमवर अगदी 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं म्हटलं तरी चालेल, पण व्यवस्थित परतून घ्यायचं। तुम्ही चिकन जेवढं परताल तेवढं यामध्ये मसाले छान इंटॅक्ट होतात, आतमध्ये जातात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर चिकन मसाल्यामध्ये परतून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर चिकन ना ह्या पुलावमध्ये अळणी लागू शकतं। तर आता 10 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून वाफ काढायची। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाला मस्त परतलेला आहे, तेल सुटलेलं आहे, चिकनला अंगचं पाणी देखील सुटलेलं आहे। तर आता मी काय केलं की 2.5 किलो चिकनसाठी 2 किलो कोलम तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। त्याचं संपूर्ण पाणी काढून हा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तांदूळ आणि चिकन हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर तांदूळ हा भिजवून घेतल्यामुळं ना एकदम मोकळा सडसडीत याचा भात होतो आणि पटकन शिजला देखील जातो। त्यामुळे कोणताही पुलाव किंवा बिर्याणी करताना तांदूळ भिजत ठेवा। तर पाण्याचं प्रमाण सांगते, 1 ग्लासाला 2 ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 ग्लास तांदूळ असेल तर 2 ग्लास पाणी। या पद्धतीने माझा 8 ग्लास तांदूळ होता, तर मी 16 ग्लास पाणी छान खळखळ उकळून यामध्ये घातलं आणि ह्याला उकळी आल्यावर झाकण ठेवायचं आणि 20 ते 25 मिनिटं छान ह्याला चिकन शिजेपर्यंत हे वाफवून घ्यायचं आहे। मध्ये एकदा मी हलवून घेतलं होतं। 25 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मोकळा सडसडीत असा चिकन पुलाव तयार झालेला आहे। तळापासून एकदा हलवून घेऊयात, चिकन देखील शिजलेलं आहे। आता शेवटी यामध्ये भरपूर असा ओला नारळ आणि कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हा पुलाव आतपर्यंत हलवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या नारळाची चव यामध्ये छान उतरली जाते। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी हा पुलाव मिक्स केलेला आहे, मोकळा सडसडीत झालेला आहे। गार्निशिंगसाठी शेवटी फ्रेश असा किसलेला नारळ घालायचा आहे, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक 10 ते 15 मिनिटं दणदणीत ह्याला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून नारळाची चव पूर्ण ह्या भातामध्ये उतरते आणि ह्या पुलावला एक जबरदस्त टेस्ट येते। तर एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला जबरदस्त असा चिकन पुलाव तयार झालेला आहे। एकदा माझ्या या पद्धतीने ना हा पुलाव नक्की करून पहा, पाहुणे काय घरातली मंडळी सर्वच खुश होऊन जातील। आजची ही रेसिपी टिप्स सहित आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।